नमस्कार, मी प्रकाश दिगंबर बांते, प्रभाग क्रमांक 18 अ गटातनं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मागील या वर्षी मागल्या 2017 मध्ये पण मला प्रतिनिधित्व देण्याचा मला प्रयत्न केलेला होता. तरी या वर्षी पण मला 2025-26च्या महानगरपालिकेच्या उमेदवारीकरता मला उमेदवारी दिलेली आहे. बांधीची आपण मला सांगा, कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण या निवडणुकीला समोर जात आहात? मागील गेल्या 15 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेमध्ये जी भारतीय जनता पक्ष यांची जी सत्ता आहे, आजपर्यंत या लोकांनी जे दिलेले लोकांना आव्हान दिलेला विश्वास अजूनपर्यंत त्यांनी ते अपुरे ठेवलेले आहे. ते पूर्ण करण्याचं सातत्य मी हाताशी घेतलेले आहे. जे आश्वासन त्यांनी दिलेले पूर्ण केले ना, असे कोणते कोणते काम आहे जे नाही झाले, काय सांगा? यांनी जे आश्वासन दिलेले होते नाग नदी सफाई याचं पहिलं सर्व ते सफाई अजूनपर्यंत या नाग नदीच्या प्रकल्प सफाईमध्ये करोडो रुपयाचा यांचा खर्चाचा घोळ झालेला आहे. अजूनपर्यंत नाग नदी ही साफ झालेली नाही. दुसरी गोष्ट, माझ्या प्रभागाला लागून असलेलं शुक्रवारी तलाव या सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून त्या एवढा करोडो रुपयांचा त्यांचा घोळ केलेला आहे, ते सुद्धा झालेलं नाही. या अगोदर वृक्ष प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक घरोघरीच्या समोर वृक्षाचा तो एक प्रत्येकी घराच्या समोर झाड लागणार होता. त्या झाडामागे एक झाड आणि ते एक बांबू जो उभा केलेला होता, त्याचा जो केलेला घोळ ते अजूनपर्यंत मागे निघालेला होता. हे बरेचसे असे प्रश्न आहेत. आता यांनी जे रोड बांधलेले आहे, रोडची लेवल वरती आणि लोकांचे घर खालती. माझं घर आता या रोडच्या समोर जे आहे, माझं घर खाली आलेलं आहे आणि रोड वरती आलेलं आहे. असे यांनी असे विकास करून म्हणजे आडवे विकास केलेला, सरळ विकास नाही केलेला यांनी. जर सरळ विकास केलेला असतं तर लोकांच्या नजरेत राहिले असते. यांनी निवळ आडवे विकास केलेला आहे. माझ्या घराच्या बत्तीच्या म्हणजे समोर बत्तीचे खंबे जे आहेत, तिथले पूर्ण रात्री पूर्ण लाईट बंद असतात. 24 तास 24/7ची यांनी जे सेवा कबूल केलेली आहे, 24/7ची पाण्याची व्यवस्था ती अजूनपर्यंत कम्प्लीट आहे. माझ्याकडे स्वतःचे 2 मीटर असल्यानंतर 3 मीटर असल्यानंतर मला फक्त 1 ते 1.5 तास पाणी येतं माझ्या पूर्ण परिसरामध्ये. हा कुठला विकास आहे? आणि हे विकासाची गोष्ट घेऊन समोर पुढे जनतेच्या समोर चालले, हा विकास नाही आहे. आपण जर का निवडून आले तर कोणते समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार? माझा सर्वात मोठा ध्येय राहणार आहे, ज्या दलित वस्ती आहे माझ्या शेजारी लागलेल्या, संजय मातनपूर आहे, गुलामबाबा झोपडपट्टी आहे, त्यानंतर ते सोनिया गांधी झोपडपट्टी आहे, आणि त्यानंतर शिवाजीनगर, नंदाजीनगर, भूतेश्वर नगर, तिथे बरेचसे त्या ठिकाणी इकडे या परिसरामध्ये आपला खिरुलालवाडी आहे. खिरुलालवाडीच्या मधात 2 पूर आहे, कुंभारपूर आहे. त्या एरियामध्ये जे वास्तविकता जे गटर लाईन्स आहे आणि शोअर लाईन ज्या बसलेल्या आहे आणि पाण्याची लाईन जी अशी पॅरेलल गेलेली आहे. माझं प्लॅनिंग असं आहे की एका साईडला त्यांचं जे डिस्टन्स ठेवून, म्हणजे जेणेकरून शोअर लाईन आणि पाण्याची लाईन त्याला पाणीवाल्यांना शुद्ध पाणी मिळेल पिण्याकरता, आणि त्या आणि शोअर लाईनचा त्याचे प्रॉपरली जे छोटी लाईन जे टाकली आहे तर ड्रेनेज लाईन मला ते मोठी करून ड्रेनेजची प्रॉपर व्यवस्था मला करायची आहे. कशा प्रकारचं नवीन विजन, जसं स्मार्ट सिटी, स्मार्ट प्रभाग, काय विजन असेल? माझा रिझन एकच राहणार आहे, माझ्या इथल्या ज्या नागरिकांना कुठली त्रासाची जी गोष्ट असली, म्हणजे आज मी जर स्मार्ट रिझन जर म्हटलं आपण, माझ्या प्रभागामध्ये असलेली नागपूर महानगरपालिकेची शाळा होती. एकेकाळी मी तिथनं 9-12 शाळेतला मी विद्यार्थी होतो. महानगरपालिकेची शाळा साने गुरुजी शाळा म्हणून इतकी फेमस होती, उर्दू शाळा होती. आज ती पूर्ण बंद पडलेली आहे. आज तिथे एक विद्यार्थी नाही आहे. म्हणजे तिथे 11वी-12वीचे विद्यार्थी असायचे. ज्युनियर कॉलेज होतं तिथे उर्दू शाळेचं आणि हिंदी विभागाचं. आज ते ज्युनियर कॉलेज सुद्धा बंद पडलेलं आहे. माझा एकच धैर्य राहणार आहे, महानगरपालिकेमध्ये आज हे जे इंग्लिश शाळा जे आणलेल्या आहेत त्यांनी ते फ्री ऑफ चार्ज मध्ये मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जे आज एज्युकेशन जे इंग्लिश मीडियम मध्ये आणून आले ते माध्यम, तो माध्यम उर्दूमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये शिकवण्यात आलं. त्या प्राथमिकता त्या शाळेला, सरकारी शाळेला चांगली प्राथमिकता देण्यात यावी, असा हा माझा ध्येय राहणार. आपली प्रभाग 18 म्हणजे स्लम वस्ती आहे खूप जागी. तिथले महिला जे आहे रोजच्या रोजगारासाठी जातात, त्याच्यासाठी जर स्वयंरोजगार करण्याचं काय समोरचं पाऊल आहे? माझा असं प्रयत्न राहील की ज्या स्वयंरोजगाराच्या ज्या निधी येतात त्यामध्ये त्यांचे ज्या रोजगार, स्वतःच्या बळावरती एखादी छोटीशी मशीन लावून, जसं अगरबत्ती कांडी, मेणबत्ती किंवा माचीसचे बॉक्स तयार करण्याचा असा जो प्रकल्प आहे, स्वयंरोजगार ते त्यांना मिळवून देण्याचा हक्क
हा माझा प्रयत्न राहील त्यांना. मी माझ्या प्रभागातील मतदार बंधूंना मी विनंती करतो, एक तुमच्याकरता एक छोटा परिवारातला, एक कुटुंबातला तुमचा एक सदस्य, एक मुलगा, एक पुतण्या, एक मुलगा या नात्याने मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला तुमचे बहुमूल्य मत माझ्या काँग्रेस पक्षाच्या 4 उमेदवाराला द्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो.